आता बघा इथं आपण संविधान सभेच्या ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्या सगळ्या बघणार आहोत, ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. बघा मग पहिली जी समिती आपल्याला माहिती आहे, कोणती समिती महत्त्वाची आहे तर मसुदा समिती. कधी स्थापन झाली होती? 29 ऑगस्ट 1947 ला. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तिचं पहिलं सेशन कधी झालं होतं? पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 ला झाली होती. तिचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यामध्ये सदस्य किती होते मित्रांनो? तर 7 सदस्य होते. 7. किती? 7. हे 7 सदस्य आपले पाठच असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पकडून. ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर एन गोपालस्वामी अय्यंगार, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला, त्यानंतर डॉक्टर के एम मुन्शी, त्यानंतर एन माधवराव. एन माधवराव कोणाच्या जागी आले होते? बी एल मित्तर यांच्या जागी आले होते. आणि त्यानंतर टी टी कृष्णमंचारी, ते कोणाच्या जागी आले होते? डी पी खेतान यांच्या जागी आले होते. आणि आपल्याला माहिती आहे की टी टी कृष्णमंचारी यांनी संविधान सभेचं उपाध्यक्ष पद देखील भूषवलेलं आहे. ठीक आहे. हे बघा असं लक्षात ठेवायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर अय्यंगार, अय्यर, सादुल्ला, मुन्शी, के एम मुन्शी, एन माधवराव आणि टी टी कृष्णमंचारी. टी टी कृष्णमंचारी आपण तिकडे पण अभ्यासतो काय म्हणून? तर उपाध्यक्ष म्हणून कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे संविधान सभेचे. मित्रांनो शेवटचे 2 ते 2.5 महिने बाकी आहे आणि हा जो व्हिडिओ आपण बघतोय अशाच पद्धतीने मी बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ फास्ट ट्रॅक मध्ये कव्हर केलेले आहे. तर सगळं कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्या 12 टेस्ट आहे, त्या 12 टेस्ट थ्रू आपण पूर्ण विषय कसा कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर होईल त्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मेंटरशिप पण यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला माझ्याकडून कॉल इन आपल्या बॅच जॉईन केल्यानंतर. तुम्हाला काय करायचंय? डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आपल्या अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचंय, डेमो व्हिडिओ बघायचे आणि ते डेमो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील आणि त्यानंतर तुम्हाला आपली बॅच जॉईन करायची आहे. आणि चला मग पुढे बघूया. पुढे बघूया इतर महत्त्वाच्या समित्या. ह्या आयोगाने वारंवार विचारलेला आहे. बघा, कार्यपद्धती नियमन समिती, सुकाणू समिती, स्टाफ व वित्त समिती, ध्वज समिती. या चारींचे हेड कोण आहे मित्रांनो? या चारींचे हेड आहे राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी. ठीक आहे. हे बघा, ही रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, कार्यपद्धती समिती आणि ही संविधान सभेच्या कार्यावरील समिती, यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायचंय. कमिटी ऑन दी फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, तिचे हेड कोण आहे? जी व्ही मावळणकर आहे. आणि अजून एक समिती हाऊस कमिटी, तिलाच आपण गृह समिती म्हणू किंवा हाऊस समिती म्हणू, तिचे हेड कोण आहे? पट्टाभी सीतारामय्या. त्यानंतर संस्थानिकांच्या चर्चेची समिती, तिचे हेड कोण आहे? बघा, संस्थानिकांची वाटाघाटी करण्याची जी समिती आहे तिचे हेड नेहरू आहेत, पटेल नाही, एवढं लक्षात ठेवा, नेहरू आहे. त्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस समिती, तिचे हेड कोण आहे? के एम मुन्शी आहे. त्यानंतर योग्यता समिती, डायरेक्ट विचारले एकदा, योग्यता समितीचे हेड कोण आहे? तर ते कोण आहे? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. पुढच्या समित्या बघा. आता मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र यावरील सल्लागार समिती, असं समितीचं नाव आहे. काय? मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र यावरील सल्लागार समिती. तिचे हेड कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. आयोगाचे जे एक्सपर्ट आहे ते काय करतात? हे इकडचं सगळं गाळून टाकतात. ठीक आहे. आणि विचारतात सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे. तर असं विचारायला पाहिजे, या सगळ्या घटकांवरील जी सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण आहे? सरदार पटेल. ठीक आहे. आणि त्याच्या मग ह्या 2 उपसमित्या कोणत्या? मूलभूत हक्क समिती, तिचे अध्यक्ष कोण आहे? जे बी कृपलानी. आणि त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती, तिचे अध्यक्ष कोण आहे? तर एच सी मुखर्जी आहे मित्रांनो. एच सी मुखर्जी का महत्वाचे आहे इथं बघा. आणि ही अल्पसंख्याक समिती म्हटलेली आहे कारण एच सी मुखर्जी हे ख्रिश्चन समाजातनं येतात. कुठून येतात? ख्रिश्चन समाजातनं, म्हणून तिचे ते हेड होते. त्यानंतर पूर्वोत्तर सरहद्द, आदिवासी, आसाम वगळलेली व अंशतः वगळलेली क्षेत्र उपसमिती. बरोबर आहे. ईशान्य जे क्षेत्र आहे त्याबाबतची समिती. मग आसामचे जे लीडर आहे कोण? गोपीनाथ बारडोले, हे त्याचे अध्यक्ष होते त्या समितीचे. त्यानंतर वगळलेली व अंशतः वगळलेली क्षेत्रे आसाम सोडून तिचे अध्यक्ष कोण आहे? ए व्ही ठक्कर आहे. ए व्ही ठक्कर. त्यानंतर आपण बघितलं राज्यांची वाटाघाटी करण्याच्या समितीचे हेड कोण होते? नेहरू होते. त्यानंतर युनियन पॉवर्स कमिटी, संघराज्य अधिकार, संघराज्य घटना समिती, ते देखील हेड कोण आहे? तर डॉक्टर जवाहरलाल नेहरू आहे. त्यानंतर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण येते? सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल या 2 महत्वाच्या समितीचे अध्यक्ष आहेत. कोणती? या सगळ्या घटकांवरील सल्लागार समिती आणि प्रांतिक घटना समिती. पुढे जाऊया. इतर क्षेत्रीय समित्या बघा. नागरिकत्वावरील तदर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती, या 2 वेगवेगळ्या समिती आहेत. नागरिकत्वावरील तदर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती, तिचे हेड कोण आहे? तर एस वर्दीचार्यार हे आहे. कोण? एस वर्दीचार्यार. त्यानंतर चीफ कमिशनरच्या प्रांतांबाबतची समिती, तिचे हेड कोण आहे? तर एन गोपालस्वामी अय्यंगार. त्यानंतर संविधानातील वित्तीय तरतुदींवरील तज्ञ समिती कोण आहे? तर सरकार, एन आर सरकार.
आता बघा यातले काही मेंबर आहे ना, हे असेंब्लीचे म्हणजे संविधान सभेचे मेंबर देखील नव्हते बरं का, तरी पण त्यांना अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे. का? कारण ते त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्ट होते. पश्चिम बंगाल पूर्व पंजाबसाठी अल्पसंख्याक सुरक्षाबाबतची उपसमिती सरदार वल्लभभाई पटेल, म्हणजे ही तिसरी समिती आहे जिचे हेड सरदार वल्लभभाई पटेल आहे. ठीक आहे, 3 समित्या आपण महत्वाच्या बघितल्या, ज्याचे हेड कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. पुढे जाऊया. बघा ही माहिती देखील आणखी महत्वाची आहे. आयोगाने याच्यावर देखील प्रश्न विचारले बऱ्याच वेळेस. संविधान सभेचं चिन्ह काय होतं? तिथं सिंह दिलेलं होतं, तर सिंह नाहीये, काय आहे? हत्ती आहे. संविधान सभेचे सल्लागार कोण आहे? बी.एन. राव. बी.एन. राव सध्या आयोगाचे फेवरेट झालेले आहे, व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर संविधान सभेचे सचिव कोण आहे? तर एच.व्ही.आर. अय्यंगार आहे. सचिव कोण आहे? अय्यंगार. त्यानंतर उपाध्यक्ष, 2 उपाध्यक्ष होते आपण बघितलं, एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. संविधान सभेतील राज्यघटनेचे मुख्य मसुदाकार कोण आहे? तर एस.एन. मुखर्जी आहे. एस.एन. मुखर्जी आणि एच.सी. मुखर्जी याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. एच.सी. आहे ना, मग आपण सी म्हणू की चेअरमन, बरोबर, म्हणजे ते डेप्युटी चेअरमन होते. आणि एस.एन. मुखर्जी, एस.एन. मुखर्जी कोण आहे? तर मसुदाकार आहे. त्यानंतर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी काय केलेलं आहे? आपली राज्यघटना मूळ जी हस्तलिखित केलेली आहे ती यांनी लिहिलेली आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा, मूळ राज्यघटना म्हणजे इंग्लिशमध्ये ना. मग हिंदीमध्ये कोणी लिहिली ती? तर वसंत कृष्ण वैद्य यांनी ती लिहिलेली आहे. त्यानंतर मूळ प्रास्ताविकेला सजावट कोणी केलेली आहे? हे नाव अजून विचारलेलं नाही बरं का, आता हे वारंवार विचारले. आता आयोग काय करेल माहिती आहे तुम्हाला? हे 2 नाव आहे ना ते विचारलं, हे एक आणि हे एक. मूळ प्रास्ताविकेला सजावट कोणी केलेली आहे? बेहोर राम मनोहर सिन्हा. बेहोर राम मनोहर सिन्हा. संविधानाला चित्ररूप सजावट कोणी केलेली आहे? तर ह्या दोघांनी, नंदलाल बोस आणि बेहोर राम मनोहर सिन्हा. ठीक आहे, थांबतो, आपण पुढचं सेशन बघूया.